जेव्हा ज्योती मी आम्ही म्हणजे दोघं एकमेकांना अगोदर ओळखायचो 2021च्या अगोदर, तेव्हा ही मला ऑलरेडी दादा दादा वगैरे म्हणायची, कारण मम्मी ऑलरेडी गावाला आहे आणि ह्या लोकांची केअर करायला कोण नाही, त्याच्यामुळं मी काय केअरटेकर ना, हा मी केअरटेकर झालेलो आहे. बहीण झाली काय आणि बायको झाली काय, एका पुरुषाचं कामच असते बहिणीची बायकोची रक्षा करणं. तर हाय हॅलो नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये. तर कसे आहात सर्वजण? आय होप तुम्ही सगळे खूप छान मजेत मस्त असाल मित्रांनो. सो आज आहे शनिवार आणि आज आहे 9 तारीख, म्हणजेच आज आहे रक्षाबंधन. सो मित्रांनो, तुमचा रक्षाबंधन वगैरे सेलिब्रेशन झालं असेल. अजून माझं रक्षाबंधन सेलिब्रेशन झालेलं नाहीये, बघू शकता माझ्या हातामध्ये राखी वगैरे नाहीये. तर ते का झालं नाही तुम्हाला सांगतोच या व्हिडिओमध्ये, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मंडळी, मी आता आहे आपल्या पुण्यातल्या घरी आणि मला रक्षाबंधनला ह्या वर्षी गावाला जाता नाही आलं, कारण सांगतो तुम्हाला मम्मी इमर्जन्सीमध्ये गावाला गेलेली आहे आणि आज तर आपला म्हणजे घरी इथं नाही का ज्योती आणि छोटंसं बाळ आहे, त्यांची केअर वगैरे करावी लागते, त्याच्यामुळे मला जाता नाही आलं गावाला. सो त्याच्यामुळे मला राखी नाही बांधता आली, पण आमच्या दीदीने मला गावावरून राखी पाठवून दिलेली आहे आणि ती मला आता बांधायची आहे. आता इव्हनिंगचे 4 वाजलेले आहेत आणि आता राखी मला कशी बांधायची आहे हे तुम्हाला याच्या व्हिडिओमधून बघायचं आहे. व्हिडिओ नक्की बघा. गाईज इकडे बघा, चुटकीचे आमच्या आंघोळ वगैरे झालेले आहे आणि ज्योती पण आज छान मेकअप ज्योतीने केलेला आहे. ज्योती, आज काय आहे? रक्षाबंधन. राखी बांधली की नाही तुझ्या भावाला? तू नाही बांधली ना? माझ्या भाई इथं नाही राहत. कुठे राहतात तुझं भाई? मुंबईला राहतात. मुंबईला आला नाही ना? तर गाईज ज्योतीचा भाऊ राहतो मुंबईला आणि राहतो हैदराबादला. सो आज ज्योतीला पण बाळामुळे जाता नाही तिकडे रक्षाबंधनसाठी, कारण मागच्या वर्षी ती हैदराबादला गेली होती, पण ह्या वर्षी छोटंसं आपलं बाळ असल्यामुळे नाही का तिला जाता नाही आलं. त्यामुळे तिचं पण सेलिब्रेशन राहिलेलं आहे रक्षाबंधनचं आणि माझं सुद्धा सेलिब्रेशन राहिलेलं आहे. ते सेलिब्रेशन आज आम्ही पूर्ण करणार आहे ना ज्योती? तर गाईज बघा, ज्योतीने छान असा मेकअप केला 3 तासापूर्वी आणि आता मेकअप उतरला मेकअप तुझा. तर गाईस, ह्या रक्षाबंधनला मी कुठंच गेलो नाही, कारण छोटंसं बाळ आहे, त्याच्यामुळं गेले टाइम मी हैदराबादी गेलेली. हैदराबादला लास्ट टाइमला ती हैदराबादला गेली होती रक्षाबंधनसाठी. त्यावेळी चुटकी असल्यामुळे नाही का, एक चुटकी आपल्या एका महिन्याच आहे ना, त्याच्यामुळे तिला जाता नाही आलं. मला करू नाही शकत, ट्रॅव्हल जमत नाही आणि मला पण जाता नाही आलं रक्षाबंधनला, कारण मम्मी ऑलरेडी गावाला आहे आणि ह्या लोकांची केअर करायला कोण नाही, त्याच्यामुळं मी काय केअरटेकर ना, हा मी केअरटेकर झालेलो आहे. आया. सो गावावरून काल पप्पांजवळ राख्या मला पाठवून दिल्यात आमच्या दीदीने वगैरे, त्या राख्या आता बांधणार आहे मी. आता आम्ही दोघं. हा. सो मित्रांनो, ज्योती म्हणजे आता ही आता ऑलरेडी माझी वाईफ आहे. सो ज्योती मला राखी बांधणार आहे चुटकीच्या हातून. सो राखी का बांधणार आहे? कारण मित्रांनो सांगतो तुम्हाला, जर आपण आयुष्यामध्ये मांडलं ना तर सगळी नाही का, म्हणजे एक आई सगळी नाती निभावते नाही का, एका आईचं, बहिणीचं, मावशीचं, है ना, बरोबर ना? त्याच्यामुळे आता हिला पण जाता नाही आलं रक्षाबंधनसाठी आणि मला पण जाता नाही आलं. सो सकाळपासून राखी बांधलेलीच नाही ऑलरेडी, त्याच्यामुळे आता इव्हनिंगचे 4 वाजलेले आहेत, त्याच्यामुळे आम्ही रक्षाबंधन सेलिब्रेट करणार आहे. सो ज्योतीनं आता ताट वगैरे केले तर तू चला आता आपण राखी वगैरे बांधून घेऊया. ज्योती, एक झालं का नाही? किती वेळ लावतेस? चल अगं, 5:30 वाजले ज्योती. अगं किती वेळ झालं? तर गाईज बघा, ज्योतीचं काय चाललंय, थाळी बनवायची चालले सेलिब्रेशन साठी. चला राखी बांधून घेऊया. कुठं बस? तर गाईज बघा, इकडं चुटकी सुद्धा आमची झोपलेली आहे. ते तर उठते का नाही काय माहित. चुटको, चला उठा, पप्पाला राखी बांधायची पिल्लू, आणि दादाला तुम्ही आता पुढल्या वर्षी राखी बांधायची. हा, गावाला गे जाऊन. चला, पाठ नको ना ग? चला, काही गरज नाही, चटई वगैरे आहे, काही प्रॉब्लेम नाही. आणि आता ह्या चुटकीला घ्यायच्या उशीवरती नाही का, झोपलेली आहे. चुटकी को लेके आओ. चल असू द्या, तशी जरा असू दे. चला, पप्पाला राखी बांधायची पिल्लू, तुझ्या हातून आणि मम्मीच्या हातून, आहे का नाही? आणि तू पुढल्या वर्षी जायचं राखी बांधायचं दादाला गावाला. तुम्हाला पण बांधायची. चला. तर गाईज, असलं सेलिब्रेशन मी तर कधी बघितलं नाही, कधी झालंय का नाही का, पण काही प्रॉब्लेम नाही, आम्ही राखी बांधतोय. कारण ऑलरेडी पप्पांना मी विचारलंय, तर आमचे पप्पा म्हणले की जर नाते आपण मांडली सगळी तर नाही का, तर काही प्रॉब्लेम नाही कुठल्याही नात्याला. आणि एक, हा इथं बस की तू,
आणि एक स्त्री आयुष्यामध्ये कितीतरी रोल निभावते. त्याच्यामुळे मला तर काही प्रॉब्लेम नाही राखी बांधून घ्यायला, कारण माझा हात अजून असाच आहे विदाऊट राखीचा. त्याच्यामुळे चुटकीच्या हातात देऊन राखी बांधायची पप्पाला. हॅपी रक्षाबंधन, हॅपी रक्षाबंधन. बल्ले बल्ले. धरलेली पण आहे राखी. हे बघा तिनं पकडले राखी, अशी होते पण मुठीत. मुठीमध्ये राखी पकडली बघा चुटकीने. बघा 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 कशी पकडली बघा. अगं पप्पाला बांधायची पिलू ती. चला राखी खोला. रक्षाबंधनचं गाणं म्हण नाही एखादं. मला नाही. तर गाईज ऑलरेडी जेव्हा ज्योती मी आम्ही म्हणजे दोघं एकमेकांना अगोदर ओळखायचो 2021च्या अगोदर, तेव्हा ही मला ऑलरेडी दादा दादा वगैरे म्हणायची. सूरज दादा सूरज दादा. आणि मला ते खरंच आठवते रक्षाबंधनच्या दिवशी तिनं ऑलरेडी ना म्हणजे फक्त दादा दादा म्हणायची. आणि माझ्या 3 भावांना ऑलरेडी तिनं राखी बांधली, पण मला त्या दिवशी रक्षाबंधनला राखी बांधली नव्हती पुण्यामध्येच, आहे की नाही. पण आज तिचं नशीब की मला राखी बांधायला मिळते. एक पत्नी, एक बहीण, एक आई म्हणून. सो चुटकीच्या हातून मला छान छान राखी बांधायची. आपल्या समृद्धी दीदीने दिले आणि योगिता दीदीने दिले, आहे की नाही. योगिता आत्तूने दिली आणि समृद्धी आत्तूने दिली. दीदी माझी, आत्तू तुमची, पिल्लू. ठीक आहे, चला बांधा. हा ठीक आहे. हा लाव थोडासा. मागच्या वर्षी ना मी सेलिब्रेशन साठी गावाला म्हणजे मी होतो साताऱ्यामध्ये, पण तिथून गावाला गेलो होतो. त्या वर्षी काय नशीब नाही माझं जायचं, पण काही प्रॉब्लेम नाही. राख्या माझ्या इथपर्यंत आल्या. हीच आपलं सेलिब्रेशन. तुला सुद्धा जाता नाही आलं मुंबईला किंवा हैदराबादला, असू दे. हे पिल्लूच्या अंगावरती उठलं बघ हे कुंकू वगैरे. चला राखी घ्या. पिल्लू सोड ना राखी. धर चल. एक असू दे पिल्लूच्या हातामध्ये. छुटको एक तुझ्या हातामध्ये असू दे, एक मम्मीच्या हातामध्ये असू दे. बांधा पप्पाला राखी. बहीण झाली काय आणि बायको झाली काय, एका पुरुषाचं कामच असते बहिणीची बायकोची रक्षा करणं, आहे की नाही. छुटको तुम्हाला हॅपी रक्षाबंधन. तुम्ही जायचं पुढल्या वर्षी दादाला राखी बांधाय गावाला. छान छान लाडू. कोणी आणलाय. मम्मीने आणलाय. मला तर पेढा पाहिजे होता. बाहेर जायला कुठं घावलंय कोणाला. बायको आहेस तू, पाय तर पडू शकत नाही, पण मोडली बघ. गाईज कधीच मोडली नव्हती, कधीच मोडली नव्हती. 1 वर्ष लागलं आमच्या, कधीच बोट मोडली नव्हती मित्रांनो. पण आज बोट मोडली खरी, नाही का. माझं गिफ्ट. तुझं गिफ्ट आहे ना. बस खाली बस, खाली बस. काय आणले माझ्यासाठी. एक पत्नी म्हणून तुझ्यासाठी हे गिफ्ट आहे, आणि एक भाऊ म्हणून तुझ्यासाठी हे गिफ्ट माझ्याकडून तुला. काय कसं वाटलं गिफ्ट. वेलकम. तर गाईज कसं वाटलं आमचं तुम्हाला सेलिब्रेशन नक्की कमेंट करून सांगा. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. माझ्याकडून आणि आमच्या चुटकीकडून तुम्हाला रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा.